नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का हो की एका साध्या व्रतामध्ये इतकी ताकद असते की एखाद्या स्त्रीच्या आयुष्याला सुख, सौभाग्य आणि आत्मविश्वास सगळं फक्त एक व्रत देऊ शकतं। म्हणतात ना, जिथे श्रद्धा आणि विश्वास असतो तिथे देव आपोआप प्रसन्न होतो। अशाच श्रद्धेचं प्रतीक म्हणजेच हरतालिकेचं व्रत। मंडळी, हा केवळ उपवास नसून ही आहे पार्वती मातेनं केलेल्या कठोर तपाची आठवण आणि प्रत्येक स्त्रीसाठी आयुष्य बदलून टाकणारा एक आध्यात्मिक असा संकल्प। आज आपण जाणून घेणार आहोत हे व्रत कुणी कुणी करावं, कोण करू शकतं, कोणते नियम पाळले तर व्रत अधिक फलदायी होतं आणि जर चुकून काही चूक झाली तर त्याची भरपाई कशी करायची। मंडळी, खूप वेळ न घालवता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हरतालिका व्रताची एक अद्भुत सफर आपण पूर्ण करूया। या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा। आता आपण हरतालिका व्रताची एक कथा पाहूया। पौराणिक कथांनुसार पार्वती मातेनं भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केलं होतं। त्यांच्या वडिलांनी पार्वतीचा विवाह विष्णूंशी ठरवला होता, पण पार्वतीला मात्र मनापासून फक्त शंकरच हवे होते। तेव्हा पार्वतीने एकांतात मैत्रिणींसोबत हरतालिकेचं व्रत केलं। हर म्हणजे शिव आणि तालिका म्हणजे सखी। या व्रतात तिनं उपवास, उपासना आणि तप करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं आणि अखेर शिवभक्तीचं मंगलमय मिलन झालं। त्यामुळे आजही हे व्रत स्त्रिया अखंड सौभाग्य, पतीचं दीर्घ आयुष्य आणि आपल्या पुढील सुखी संसारासाठी अगदी मनोभावे श्रद्धेनं करतात। तर मंडळी, आता हे व्रत नेमकं कुणी करावं? तर हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य, आपल्या संसारातील सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी करतात। त्याचबरोबर अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात, आपला इच्छित पती मिळवण्यासाठी किंवा योग्य जोडीदार आपल्याला लाभावा म्हणून। त्याचबरोबर काही ठिकाणी तर बऱ्याच मुलींच्या आई त्यांच्या मुलींचे चांगल्या ठिकाणी चांगल्या घरी विवाह व्हावेत म्हणूनही हे व्रत करतात। आता आपण पाहूया की या व्रताचे प्रमुख नियम कोणते आहेत। तर व्रताचा दिवस भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच गणेश उत्सवाच्या आधी हे व्रत केलं जातं। या दिवशी स्त्रियांनी निराहार उपवास करावा, म्हणजे अजिबात अन्न खाऊ नये। त्याचबरोबर काही ठिकाणी तर या व्रताच्या दिवशी पाणीही वर्ज्य मानले आहे, म्हणजे घेत नाहीत। त्यानंतर शिव पार्वतीची माती किंवा वाळूची एक मूर्ती बनवावी आणि मग त्या मूर्तीचं पूजन केलं जातं। जसं की आपण पार्थिव शिवलिंग काढतो त्याच पद्धतीने शिव आणि पार्वतीची मूर्ती बनवायची। त्याचबरोबर फुलं, बेलपत्र, फळं, दुर्वा आणि 16 प्रकारच्या वस्तूंनी या मूर्तींचे पूजन केले जाते। त्याचबरोबर रात्रभर जागरण करून शिव पार्वतीचं नामस्मरण, कथा आणि भजन केलं जातं। मग दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकाठी किंवा विहिरीवर, आता आपण नदीकाठी किंवा विहिरीवर जाऊ शकत नाही तर कुठल्याही चांगल्या पाण्यात आपण या मूर्तींचं विसर्जन करावं, मनोभावे पूजा करून। आपल्या मनातली इच्छा पूजेच्या सुरुवातीला आणि पूजा पूर्ण झाल्यावर विसर्जन करताना बोलून दाखवावी। आता काय गोष्टी आपण आवर्जून कराव्यात ते आपण पाहूया। स्वच्छ वस्त्र परिधान करावीत, शक्यतो हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं। शक्य असल्यास घरी शिव पार्वतीचा अलंकार करून सुंदर मंडप तयार करावा। हरतालिका व्रतकथा ऐकावी किंवा वाचावी। व्रत संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा लहान मुलींना अन्नदान व वस्त्रदान आपल्या परीने जेवढं शक्य आहे तेवढंच पण करावं। त्याचबरोबर आता हे व्रत करताना कुठल्या चुका आपण करू नयेत। तर या दिवशी कटू शब्द,
खोटं बोलणे किंवा वाद घालणे आवर्जून टाळावे. धान्य, कांदा, लसूण, मांसाहार सेवन करणे निषिद्ध आहे. पती पत्नींमधले रुसवे फुगवे असले तरी या दिवशी ते विसरून एकत्र पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर मूर्ती विसर्जन करणं विसरू नका, कारण अपूर्ण व्रताला कधीही पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे कधीही आपली पूजा संपन्न झाली की दुसऱ्या दिवशी मनोभावे सेवा करून परत मूर्ती विसर्जित करावी. आता जर समजा आपल्याकडून काही चूक झालीच तर बाबा उपाय काय करायचे, तर उपवास मोडला किंवा विसर्जन राहिलं तर दुसऱ्या दिवशी प्रायश्चित्त म्हणून शिवलिंगावर दूध व जलाचा अभिषेक घालायचा. नंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रांचा 108 वेळा जप करून महादेवांची मनोभावे श्रद्धा क्षमा मागायची व पुढच्या वर्षी हे व्रत काहीही चूक न करता अत्यंत मनोभावे करण असा शब्द शिवांना द्यायचा. त्यानंतर आता या व्रताचं आध्यात्मिक महत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मंडळी, हरतालिका व्रत हे केवळ पतीचं दीर्घायुष्य देत नाही, तर स्त्रीच्या मनाला धैर्य, श्रद्धा आणि आध्यात्मिक बळ देतं. हा व्रत केल्याने जीवनातील संकट कमी होतात, संसारातील सौहार्द वाढतं आणि स्त्री पुरुषांच्या नात्यातील प्रेम अधिक दृढ होण्यास मदत मिळते. म्हणूनच माझ्या बहिणींनो, मैत्रिणींनो, हरतालिका व्रत हे फक्त एक उपवास नाही, तर तो आहे माता पार्वतीनं आपल्याला दाखवलेला एक चांगला मार्ग. श्रद्धा, संयम आणि प्रामाणिकपणे केलं तर हे व्रत नक्कीच फलदायी ठरतं. मग ह्या वर्षी हरतालिकेला एकदा नक्की संकल्प करा आणि जीवनातला आनंद, समाधान अनुभवा. धन्यवाद मंडळी.